अनेकांना विधानसभेत आपण कसे पराभूत झालो तेच समजेना. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बच्चू कडूंना टोला. लोकसभेत आमचे 31 उमेदवार पराभूत झाले तेव्हा आम्ही कोणाला दोष दिला का, अजितदादांचा सवाल. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम. मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर 7 आमदार असणाऱ्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, भुजबळही आग्रही. कुणाला मंत्री पालकमंत्री करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा. काही ठिकाणी पालकमंत्री नसले तरी झेंडावंदन आणि इतर कामं सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा शुभारंभ. सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन. कोल्हापूरकरांच्या 40 वर्षाच्या लढ्याला यश. सरन्यायाधीश दिल्लीमधून सर्किट बेंचचा आढावा घेत होते. 50 वर्षांच्या लढ्याचं शिवधनुष्य गवईंनी समर्थपणे पेललं. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक. मुंबई पालिकेमधील 2 लाख कोटींच्या कामातील 25% कमिशन फडणवीसांच्या लोकांनाही मिळालं. संजय राऊतांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार.